ओके ओके ओके, मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये आहे. माझ्यावर माझा को होस्ट आहे ओमकार. हॅलो. ओमकार, आज काय नवीन घेऊन आलेले आहेस? आज खरंच काहीतरी या सीझन मध्ये नवीन झाल्याचा फील येतोय फायनली, कारण खूप वर्षांनी वगैरे लिव्हरपूल हॅव ड्रॉप्ड पॉइंट्स. ओ माय गॉड, ऐसा कैसा हो गया, वो भी एनफील्ड पे डायरेक्ट. आणि ते सुद्धा अशा मिड टेबल टीम कडनं. हो, आय मीन 13th place. What is this? Draw that basically did not do any good to any team. करेक्ट. But that is the Mota game of the week. So jumping into the Mota game of the week, Liverpool versus United. तर मोठा गेम ऑफ द वीक लिव्हरपूल वर्सेस मॅन युनायटेड. एकेकाळी हा गेम म्हणजे असा टॉप ऑफ द टेबलला असायचा. ह्या वर्षी फक्त एकच टीम टॉप ऑफ द टेबलला आहे. पण सरप्राईज सरप्राईज, युनायटेड हॅव हॅड अ फ्यू ट्रिक्स अप देअर स्लीव्स अँड नॉट ओनली दॅट, ही कन्व्हिन्सिंग युनायटेड डिस्प्ले होता. क्वाईट ऑनेस्टली लिव्हरपूल घाबरलेले असं वाटत होते. सो आय डोंट नो नाही. व्हॉट हॅपन्ड. तू म्हणलास तसं की एका काळी टॉप ऑफ द टेबल क्लॅश होता, पण या काळात हा 7-0 वाला फिक्स्चर आहे ना. हो हो म्हणजे हो हो आता युनायटेडचे फॅन्स, अरे आता मार खायला चाललोय आपण, जे आपलं मध्ये हो. झालं आय होतं मीन लिव्हरपूल बरोबर. आठवडा ते आठवडाभर पण तोच हो, बिल्डअप होता की हो, सगळे असे टीम्स युनायटेडला आय कांट वाला तो जो मीम आहे हा. ना, की म्हणजे माझ्याकडनं अशी अपेक्षा ठेवू नका, आम्ही आम्ही नाही करू शकत हे सगळं. आणि युनायटेड फॅन्स दॅट ऑल्सो प्रिटी मच गिव्हन अप, म्हणजे टू अ पॉइंट वेअर अ लॉट ऑफ माय फ्रेंड्स वर लाईक काय पॉइंट आहे बघण्यात हा मॅच वगैरे असं होतं. पण ऍट ऍट लाईक द फर्स्ट हाफ आपण पण जे बोलत होतो की हो बघायला बिलकुल मजा येत नाहीये. आणि हो हो हो. आत्ता ओव्हरऑलच गेल्या 3-4 आठवड्यात जर तुम्ही युनायटेडच्या मॅचेस बघितल्या तर तुम्ही फुटबॉल बघणं सोडून द्याल, जर दॅट इज द फर्स्ट फ्यू गेम्स ऑफ फुटबॉल यू वॉच. पण काल फर्स्ट हाफ देवर अब्झॉर्बिंग द प्रेशर व्हेरी गुड, लाईक व्हेरी वेल. या आणि लिव्हरपूल थोडेसे ऑफ वाटत होते सुरुवातीपासूनच, हो, कारण ते म्हणजे त्यांच्याकडे तो असा तो एक तो फायनल किलर इन्स्टिंक्ट जो होता ना, तो लॅकिंग होता. सो हम्म, आय आय टेल यू व्हॉट इन माय ओपिनियन हॅपन. लिव्हरपूल जे सिटबॅक करून खेळतात ना फर्स्ट हाफ मध्ये, ते हम्म. युनायटेड करत होते. सो लिव्हरपूल डिड नॉट ट्रूली हॅव अ रिस्पॉन्स टू दॅट इज व्हॉट आय फील. की अरे, हे पण आपल्यासारखेच खेळतात, आता काय करायचं आपण, असं झालेलं. नाही, आणि ऑनेस्टली मला पूर्ण मॅच नंतरचा माझा पहिला फिलिंग हे होतं की एकतर यांना कुठेतरी युनायटेडला एक ब्लूप्रिंट सापडलाय का, की मोठ्या टीम्स अगेन्स्ट कसं खेळायचंय. हा यात अमोरिमचं कितपत घेणं आहे, प्लेयर्सनी इगोवर किती घेतलंय, ऑल ऑफ इट, लाईक इट्स वन ऑफ दोज गेम्स ना, जे नवीन मॅनेजरच्या लाईक न्यू सेटअपच्या बिल्डअप मध्ये मध्ये तुम्हाला असे रिझल्ट कधी कधी मिळतात, आणि ऍट द सेम टाइम तुम्ही कधीतरी असं साऊथ हॅम्प्टनकडनं 3-0 वगैरे हारता. हे हा सगळं होणार असतं आणि यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर ऑल ऑफ दॅट. बट काल इवन आफ्टर द गेम वॉट ब्रुनो फर्नांडिस सेड वॉज गुड, या की ही ड्रॉ तर खूप महत्वाची होती, बट वी नीड पॉइंट्स. आणि या या जिंकलो असतं तर बरं झालं असतं, हे त्याचं म्हणणं होतं. आणि टू जस्ट थिंक दॅट आता आम्हाला असं खेळत राहायला लागणार आहे. हा हा तर ते खेळत राहायला लागणार, तर कसं हे फिगर आउट करायचं आहे मेनली. की आम्ही आता तरी वाटतंय की लाईक हा जो स्टार्टिंग लाईनअप होता त्यांचा, दॅट इज इंडिव्हिज्युअली द बेस्ट 11 दे हॅव राईट नाव ऑन. राईट नाव, येस. ऑन पेपर. मला उगार्टेबद्दल आय हॅव नॉट फॉर्म्ड एन ओपिनियन येट, तो असा थोडासा अजूनही नाही, ना. बट ही हॅड अ गुड परफॉर्मन्स. ही हॅड अ गुड ॲज इन परफॉर्मन्स. टुडे ॲटलिस्ट दे हॅड अ गुड परफॉर्मन्स. बट हो, दिस इज द इलेवन दॅट इज अनफॉर्च्युनेटली देअर बेस्ट इलेवन ॲट द मोमेंट. इट्स, अँड इट्स आय मीन, आय ऑब्वियस. वुड स्टील स्लॉट इन रॅशफर्ड देअर समवेअर. बट आता त्याला तर सांगितलंच आहे ना की राम राम पाहुणा. तर तसंच झालेलं आहे. तो यू कॅनॉट हॅव एनी वन ऑफकोर्स एल्स देअर. ऑफकोर्स दे लुक मोर डेंजरस आफ्टर गर्नाचो केम ऑन. येस येस. आणि ते सगळं आहेच आहे, सो ते लाईक तो स्क्वॉड आहे, इट्स नॉट वर्किंग टुगेदर. आणि लाईक परिस्थिती अशी आहे आता की सिच्युएशन द टेबल डिक्टेट्स दे नीड टू विन अ लॉट ऑफ गेम्स ॲट अ येस स्ट्रेच येस. टू जस्ट बी, की हे माहितीये तुला की असं असं खेळून चालणार नाही, बिकॉज दॅट इज नॉट युनायटेड वे. 5 ॲट द या बॅक करून डिफेन्सिव्ह खेळून, दॅट इज नॉट हाऊ हो युनायटेड प्ले.
पण बट नाव दे जस्ट नीड टू आत्ताच्या ग्राइंड आउट घडीला हा रिझल्ट्स ऍट द मोमेंट. आत्ताच्या हा. घडीला रिझल्ट आर मोर इम्पॉर्टंट. जे हा. हे प्रत्येक वेळेला होणार आहे की पुढचे काही वर्ष, कारण तो खूप रिसेंट एक्झाम्पल आहे ऑफ व्हॉट हाऊ आर्टेटा ट्रान्झिशन आर्सेनल फ्रॉम या. दिस एक्झॅक्ट. तो आपल्याला सगळ्यांना आठवत होतो डोनट ऑफ सॅडनेस आर्सेनलचा. येस, बॉल येस, येस, पोझिशन येस. मध्ये ठेवून फक्त हे करायचं आणि काहीच करता हो. यायचं नाही. सो इट वॉज सो प्रिटी मच दॅट. आणि ॲट द सेम टाइम लाईक वाईल दिस ड्रॉ वॉज अ ग्रेट रिझल्ट फॉर देम, माझं म्हणणं आहे की दे वर ड्यूप्ड आउट ऑफ अ विक्ट्री. या, तर या, या. आय मीन फेअर, फेअर. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आर वी गेटिंग इन टू द गोल्स, म्हणजे the आर वी two गेटिंग इन टू incidents. द The first of all, इन्सिडेंट्स? या. लिसांड्रो मार्टिनेज असा होता की ते तसे गेट क्रॅश करतात ना पार्टीज, हो, हो, आणि हो. तिकडे तुला तो असं यू वॉन्ट टू नॉट बी नोटिस्ड बाय एनीवन. हो, तुम्ही असे आणि आत तसंच आलाय, झालं की तू रॅन्डम इथे काय लग्न, हा, करतोयस? रॅन्डम लग्नात शिरतात आणि तिथे लोक बेसिकली अरे हा आपला पाहुणाच आहे असं करून वेलकम हा. केल्यासारखं त्याला. तो तिथला झाला. ही प्लेड लाईक अ प्रॉपर लेफ्ट फॉरवर्ड, ज्याला असा हा. मस्त एक बॉल आल्यानंतर अरे कोणीच नाही आजूबाजूला, शॉट घेऊन बघूया. आणि फॅन्टॅस्टिक फिनिश. दॅट इज हाऊ यू बीट ॲलिसन या. बाय द वे. खूप येस. कडक शॉट मारायचा, एम फॉर द टॉप कॉर्नर. आणि हे या. मायकल ओवन याला म्हणला होता हॉयलंडला फर्स्ट हाफ नंतर, की ही हा. इज जस्ट ट्राईंग टू गेट शॉट्स ऑन टार्गेट. दॅट इज नॉट नॉट हाऊ यू हा. स्कोर गोल्स. रिस्क हा. घ्यायला लागते, तुला टॉप कॉर्नर हो. शोधायला लागतो, कीपरच्या पायातनं मारायला लागतो. कारण नाहीतर ॲलिसनच्या तू टार्गेटवर मारलास तर ॲलिसन सेव्ह करणार आहे, इज वॉट ही हो. सेड इन द फर्स्ट हाफ, मायकल ओवन. सो मला ते दॅट वॉज अ ग्रेट ॲलिसनचा गोल. स्पीड प्रचंड स्लो झाल्यासारखा वाटतो. आय डोंट नो. आय मीन, मला नाही वाटत की दिस इज दॅट सेम ॲलिसन ज्याचा असा धाक होता प्रीमियर लीगमध्ये, असं मला वाटतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. हा म्हणजे वेर आर द गोल्स ॲलिसन. बट तर या, आय मीन, लेसँड्रोचा तेच, म्हणजे तू यहाँ क्या कर रहा है, तू हा, इधर कैसे आ गया. आणि ऍट दॅट पॉइंट इवन आय थिंक लेसँड्रोला पण माहित नसणार की मी इथे काय करतोय वगैरे. हा. तर त्याच्यानंतर लिव्हरपूल हॅड अन इमिजिएट हा रिस्पॉन्स इन द म्हणजे फॉर्म तो ऑफ कोडी बिगेस्ट गॅकपो. बिगेस्ट फुटबॉल क्लिशेज ऑफ ऑल. या. 1-0 बिकॉज डाऊन ॲट आय थिंक एनफील्ड. आय थिंक आपण जेव्हा अॅनफिल्डला 1-0 अप गेले तेव्हा मी मेसेज केला की आता हे चोपणार ना युनायटेडला, कारण दॅट इज अ थिंग, द वर्स्ट थिंग दॅट यू कॅन डू ॲट अॅनफिल्ड इज गो 1-0 अप. सो तसं झालं, कोडी गॅकपो स्कोर्ड इमिजिएटली अँड आय वॉज लाईक आता संपली ही मॅच. नाही संपली. नाही युनायटेड जमलं. वर स्टील ॲट इट यार, म्हणजे युनायटेड वॉज स्टील ॲट जबरदस्त. इट. आणि ते कुठेही जरा लिव्हरपूल प्रेशराईज करायला नंबर्स वर आणले त्यांच्या हाफमध्ये, की ते काउंटरवर हो. करायचे. ब्रुनो फर्नांडिस अँड उगार्टे बोथ हॅड अ गुड गेम येस्टरडे. आणि या, ब्रुनो ते फर्नांडिस अँड खूप जास्त मिसिंग होतं युनायटेडचं. मिडफिल्डमध्ये मरत या. होते त्यांचे बॉल्स सगळे. आणि हो. ते द मोमेंट दॅट चेंज्ड देर वॉज अ थ्रेट. आणि रिअल मॅड्रिडचा ट्रेंट अलेक्झांडर आर्नोल्ड हॅड अ हॅड मग अ आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. हॅड अन ही हॅड अ ॲब्सोल्यूट. स्टिंकर ऑफ अ गेम. स्टिंकर म्हणजे ही वॉज नोवेअर इन द गेम. आणि द एंटायर राईट साइड वॉज, म्हणजे लेड बेअर. त्यातल्या त्यात तुला सालाचा पेनल्टी इन्सिडेंट डिस्कस करायची आहे का, कारण यू हॅड अ फ्यू ओपिनियन्स अबाउट दॅट या पेनल्टी इन्सिडेंट. ती ती पेनल्टी नसायला पाहिजे असं माझं ओपिनियन आहे. पण ते हो. का ते आपण एकत्र डिस्कस करूया, कारण या आठवड्यात हो. खूप झालंय. मे वी आर बॅक येस. टू वॉट एव्हर आपण जे पहिल्या 10 एपिसोडमध्ये. रेफरिंग्स. या. दिस वॉज अ पॉडकास्ट अबाउट It's रेफरिंग ॲट almost वन as if पॉईंट. it's almost as if refereeing is bad and City start winning happen at the same time. आला वाटतं 115चा निकाल लागलेला आहे वाटतं. एनिवे, बट लेट्स नॉट फॉरगेट द इक्वलायझिंग गोल बाय युनायटेड. अमाद डियालो, व्हॉट अ प्लेयर यार. आय मीन ऍक्च्युली दिस इज मोर क्रेडिट टू गर्नाचो, बिकॉज त्याने ट्रेंटला, ही रेड हिम लाईक अ बुक प्रॉबेबली. आणि मग ट्रेंट हॅड, म्हणजे तो असा विसरला वाटतं की अजून त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला नाही आहे लिव्हरपूलचा. आणि तो गर्नाचोचा क्रॉस, क्वाईट ऑनेस्टली इट कुड हॅव बीन इझिली क्लिअर्ड. दॅट क्रॉस शुडंट हॅव गॉन इन टू बिगिन विथ. एवढा सोप्पा होता तो. आणि ऑल्सो आणि मग रॉब. वन ऑफ द लेसर एलिगंट गोल्स डियालो हॅज स्कोर्ड. येस. या. की तो बट द थोडासा फॅक्ट दॅट ही मिसिंगच टुक होता. दॅट रन इन. हा. हा. ते रॉबर्टसन त्याला ट्रॅक करत होता, पण त्याच्यातनं पण त्याने तो रन इन केला. मग इट वॉज अ ब्युटिफुल
द सेटअप वॉज गुड. म्हणजे हा दिस इज वॉट की आता आपल्याला स्कोअरच करायचा, आता माहित नाही कसं करायचं हा पण करायचंय वाला, ती जिद्द हा होती ना, जी आपण जिद्द आणि चिकाटी कमी पडलेली ओल्ड ट्रॅफर्डला जी म्हणतोय ना, हा ती अँफिल्डला जिद्द आणि चिकाटी युनायटेडची झाली. आणि तो डियालोचा इक्वलायझर वॉज फेनॉमिनल. आणि त्याच्यानंतर लिव्हरपूलवर ऑल ओव्हर द प्लेस. म्हणजे हम्म. युजली ॲट अँफिल्ड वेन यू कन्सिडर्ड इन द 80th मिनिट, यू एक्सपेक्ट लिव्हरपूल टू गो ऑल आउट, म्हणजे ऑल ऑल गन्स ब्लेझिंग पुढे. बट त्यांचे ते डिफेन्सिव्ह लॅप्सेस युनायटेड वर रीडिंग लाईक क्रेझी. म्हणजे इनफॅक्ट विल गो टू द लास्ट मोमेंट ऑफ द लास्ट किक ऑफ द गेम ओनली, वॉज अ गोल स्कोरिंग अपॉर्च्युनिटी. हा तो उगाटेचा त्याने तो क्लिअरन्स केला, बट तो पास झाला समाव हा टू अमाद. हा आणि अमाद पुटेनं स्लाइडिंग, आय मीन स्लिट द बॉल टू जगझी, आणि मग जगझीने तो अनसेल्फिशली क्रॉस दिला. पण तो विसरला की मध्ये हॅरी मग्वायर होता. हा मग तो आणि दिसताना दिसतो असा क्रिस वूड सारखा, पण तो डिफेंडर आहे. हा, कोणतरी एक हा एक पांढरा घातलेला माणूस आहे, हा बट देवले ओ नो, हॅरी मग्वायरला गेला. हा इट कुड हॅव बीन अ टॅप इन गोल. इनफॅक्ट आपण बोललो पण की हा. समजा हा मग्वायरने स्कोर केला असतं तर त्याचे अख्ख्या युनायटेड करिअरचे पाप यू गेट मोमेंट्स म्हणजे ना, यू गेट धुळले दीज लाईक. मोमेंट्स. तुला एक हा. मोमेंट पुरतो कधी कधी करिअरमध्ये. आणि हो. दिस वॉज हिज आणि ही स्कायड इट बेसिकली. पण या. नाही, इफ बट यू दॅट कॅनॉट हॅड. एक्सपेक्ट, इन ऑल ऑनेस्टी यू कॅनॉट एक्सपेक्ट अ सेंट्रल डिफेंडर टू बरोबर. हा प्लेस इट ॲक्युरेटली. बरोबर, म्हणजे मग ते इट इज अ स्ट्रायकरचं बिट काम मच, आहे. इट इज अ बिट. हा. हा म्हणजे पण ते त्या ह्याने तो मोमेंटचं हे स्कोर आहे. केला हा असता तर हा खूप भारी झाला असता. हा पण नाही केलं तर मी त्याला शिव्या नाही घालणार. म्हणजे ठीक आहे, होतं. हा इट्स अ डिफेंडर, ही यू कॅनॉट आणि एक्सपेक्ट हिम टू हॅव द गेम सिच्युएशन फिनेस. पण या. खूप विअर्ड होती की लाईक ही वॉज देअर ना, की इट हो. वॉजंट अन अटॅकिंग प्लेअर इन दॅट पोझिशन. ते हा. हा, तिकडे रिट्रीट वरती लँडाईक परत असलं असतं हा. तर वेगळी गोष्ट होती. नाही नाही, गेम सिच्युएशन मी असं म्हणतोय की इफ इट वॉज लाईक अ प्रॉपरली हो. फॉर्म स्ट्रक्चर टीम, तिकडे अटॅकिंग मिडफिल्डर किंवा येस. फॉरवर्ड असता हो. त्यांचा. हो. हो. आणि हो. त्यांनी मिस केलं असतं. पण But अ, yeah, I mean, Harry Maguire missed the chance to take United, snatch a हम्म, victory for United at हम्म. Anfield, and reduce the deficit at the top to just 5 points. But But ठीक है. yes, one just one last point about this game that I want to Yeah. make is a referendum on both the managers. हाँ. जेव्हा युनायटेड वर लीडिंग 1-0, आर्ने हाँ. स्लॉट डिसाइडेड टू गेट रिड ऑफ गाकपो फॉर डार्विन नूनेज. डार्विन न्यूनेस. आणि ते सब थ्रू व्हायच्या आधी गाकपो स्कोर्ड. माझं हम्म. म्हणणं आहे आर्नी स्लॉट रॉंग डिसिजन. वेर वेरॅज वेरॅज आमोरीमनी आणलेल्या हाँ. प्लेयरनी गेम सेव्हिंग असिस्ट दिलाय. Yes. 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 ऑल्सो Garnacho. डार्विन नुनेस जेव्हा सब होऊन आला गेम मध्ये, तेव्हा हो. ही हॅड वन जॉब. गोल स्कोर कर, जे त्याला नाही जमत. आणि दुसरं, लिव्हरपूलची 19वी गेम होती आणि तो हो. 4 येल्लो कार्डवरती होता. ऑल ही हॅड टू डू वॉज नॉट गेट अ येल्लो Is कार्ड. not get a yellow card. त्यांनी बॉलला पाय लावायच्या आधी येल्लो कार्ड घेतलाय. आणि ते सुद्धा मुद्दाम Uh, खुन्नसमध्ये असं बघून मागणं जाऊन आपटून कोणाला तरी, काही कारण नसतानाच येल्लो कार्ड. ही वॉजंट लाईक अ सिनिकल फाऊल ऑर एनिथिंग, इट वॉज जस्ट अन I think अननेसेसरी the फाऊल. fact that his name is Darwin has some irony in it. कारण तो इव्हॉल्व्ह नाही झालाय माझ्यामध्ये. But anyway, Liverpool did not extend their lead per se at the top हो, of the table. They पण could have त्याचा gone 8. कोणालाच फायदा झाला नाहीये. कोणालाच फायदा नाही झाला, कोणालाच फायदा नाही झाला. येस कारण सगळ्यांनीच ॲट द टॉप शेण खायला डिसाईड येस. केलेलं. बट एक टीम जी आहे तिला थोडा असा रिसर्जन्सचा फायदा झालेला आहे. मॅन सिटी बद्दल बोलतोय आपण, अरे अरे. की ते असे जिंकले. आणि जिंकले तर जिंकले, कन्व्हिन्सिंगली जिंकले. 4-1 विक्ट्री ॲट एतिहाद. आणि अगेन्स्ट अ टीम कॉल्ड वेस्ट हॅम युनायटेड, ज्यांनी गिवअपच केलं असं वाटतंय, की म्हणजे मोठी टीम आली की नको खेळायला आपण फुटबॉल, तसं आलेलं आहे. ग्रेट गेम, टू बी व्हेरी ऑनेस्ट, फॉर सिटी. तर तू बघितलेली ही मॅच, तर तुझं हो. काय रिपोर्ट आहे ह्याच्यावरचा? नाही, ही मॅच ट्रेडिशनली वेस्ट हॅम च्या फॅन्स नाही माहिती आहे. आपला एक दुसऱ्या पॉडकास्टवरचा को होस्ट दिविज जो आहे तो वेस्ट हॅम फॅन आहे.
आणि ते ट्रेडिशनली मार खायला जातात सिटीला असं त्यांचं म्हणणं आहे. ते पाच हो ना, शून्य 3-0 लवकर. मागच्या सीझन मध्ये पण हराम्यांनी एक पॉइंट नाही काढता आला ते. हो. तर इट वॉज द नाही, लास्ट गेम ऑफ द सीझन. द ओनली सो टाइम द ओनली टाइम दे कुड हॅव डन समथिंग वॉज नाव वेन मॅन सिटी आर हर्टिंग. पण या 10 मिनिटं लागली त्यांना आणि मॅन सिटी म्हणजे ते त्यांच्या जिंकलेल्या मॅचेस बघितल्या ना गेल्या 2-3 महिन्यामधल्या, जे नॉटिंगहम फॉरेस्ट बरोबरची होती, हो. लेस्टर बरोबरची होती, किंवा ही, तर म्हणजे तीनच आहेत पण पण तीन महिन्यात तीनच आहेत. हा, पण त्या मॅचेस बघितल्या आणि बाकी काही बघितलं नाही आदलं मधलं, तर तुला कळणारच नाही की त्यांच्यावर काहीतरी चुकलंय. हो, ते जिंकतात तेव्हा ते मॅन सिटी सारखेच जिंकतात, ते कम्प्लिटली डॉमिनेट करतायत गेम आणि संपवतात विषय. विथ अ मॅन्डेटरी हालंड गोल हा, बेसिकली. हालंड गोल, आणि यावेळेस वेगळे असिस्ट, साविनोचे डबल असिस्ट फॉर सॅव्हिन्यो दोज सॅव्हिन्यो टू अँड गोल्स. दॅट सॅव्हिन्यो गोल वॉज ऍक्च्युली तो शॉट ऑफ टार्गेट होता, तो सुफालच्या पायाला लागून हो. डिफ्लेक्ट झाला. हा. बट सॅव्हिन्यो हॅड अ ग्रेट गेम हा. क्वाईट ऑनेस्टली. त्याला हाऊ ही एफपीएलच्या डझंट. हा. त्याला एफपीएलच्या टर्म्समध्ये 3 असिस्ट मिळाल्या, कारण इफ यू हिट द हो. बॉल दॅट गोज ॲज अ ओन गोल, तुला त्याचं पण या असिस्टचे पॉईंट मिळतात. असिस्ट सो मिळतं. 3 असिस्ट आहेत सो त्याचे, इन्स्टेड ऑफ 1 गोल अँड 2 असिस्ट. yeah, but how Savinio was not starting all this while was a question mark, quite honestly. Phil Foden got a goal. सो यावर्षी तरी तो स्टॅट येणार नाही की एका वर्षात त्याने स्कोर नाही केलाय वगैरे. हो. सो पण 2025 मध्ये त्याने एक गोल मारलेला आहे अशा प्रकारे. सो गुड गोईंग फॉर हिम. अरे तो जॅक ग्रेलिश नॉट टू बी सीन. सो अगो आय थिंक त्याचं आता 2 वर्ष होणार आहे विदाउट गोल स्कोरिंग. ते मला तूच नेक्स्ट. पाठवलंस ना, ते ग्राफिक आलं होतं हो की फिल फोर्डन आणि त्याच्या खाली फादर ऑफ 3 असं. हो हो, फादर ऑफ थ्री. तो ऍक्च्युली इट्स अ जोक दॅट इज हॅपनिंग ऑन सोशल मीडिया की फिल फोर्डनचा स्टॅट मागच्या वर्षी काहीच नाही म्हणून फादर ऑफ थ्री असं हे लिहिलेलं. आणि रोहित शर्मा सारखं बेसिकली त्याला पोर्ट्रे करायचं की नाही नाही, हा रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे हा. हा बाप आहे. सो हा. दॅट डोकू मीम इज फेमस अमंग्स द सिटी टीम ऑल्सो. की तुला इट्स 30 नॉट वर्षाच्या जस्ट पेक्षा दॅट. यंग असेल तर तुला नाही पळता येत बेसिकली. नाही नाही पळतायत, नाही स्कोर करतायत वगैरे. तर बाप मोमेंट होतात. बट एनिवे, सो हा. देर वॉज नथिंग टू बी डिस्कस्ड इन दिस. एक फक्त वेस्टहॅमचं कुडूसने थोडाफार प्रयत्न केला, पण असं झालेलं की कुडूसचं पण की त्याच्या आजूबाजूला प्लेयर्स असे नाहीच आहे की जे त्याच्या ह्याला रिस्पॉन्ड करू शकशील. सो आय हम्म. थिंक कुडूस नीड्स अ बेटर टीम हम्म. ॲज अ राईट. तू खूप सो खूप खूप त्याला तू हाईप करतोस, त्याची काहीच गरज नाही आता, एवढा भारी नाहीये तो. गोल अरे शेवटी कोणी आहे मारला? गरज. गोल शेवटी आहे आपल्या गरज. मित्राच्या ड्रिंकिंग बडीनीच मारला ना. हो 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 हो. मी आय वॉज गेटिंग देअर की वेस्टहॅमचा ओनली गोल स्कोर्ड बाय अ ड्रिंकिंग बॉडी ऑफ आर फ्रेंड, जे कॅज्युअली वेस्टहॅमच्या पबमध्ये भेटतात मध्ये फुलक्रूग. But yeah, City convincingly winning. Haaland getting 2 goals in the process. Typical Haaland goals, to be honest. Overpowered the centre back and just rammed it. The second goal was more. So first goal was more of a Savinho great assist. ग्रेट हेडर ऑल्सो, तो खूप फिफा गोल होता असा ग्रेट मस्त. हेडर. हा. हो हो हो. हा तो म्हणजे तो ट्रेडिशनल क्रॉस आल्यावर हेडर गोल हो. असतो तसा. तो फक्त मी फिफा तसा. मध्ये जास्त वेळा बघितलाय खऱ्या फुटबॉलपेक्षाही. हो. कारण एवढा सो ओपन कोण ठेवतं यार हालंडला? जाऊ दे, वेस्टहॅमच्या डिफेन्स बद्दल काय बोलायचं. तर तसं आहे. पण या आय मीन सिटी विनिंग अँड ॲज युजल लाईक वी मेन्शन बिफोर, सिटी विनिंग अँड रेफरिंग being sucky at the same time was not purely coincidental. कारण आर्सनलच्या एका गेममध्ये रेफरीज लिटरली लॉस्ट देअर हेड. आणि इन व्हॉट वर्ल्ड इज दॅट अ पेनल्टी, हा प्रश्न आपण कोणीच आन्सर नाही करू शकत. सो आर्सनल ड्रॉपिंग पॉइंट्स एट ब्रायटन हॅड गॉन 1-0 अप फ्रॉम आर young boy Ethan Waneri, who I am scared ki is come off injured and Arteta has said it doesn't look good. So you don't know. म्हणजे तो फर्स्ट हाफ मध्ये त्या साकाच्या रोलमध्ये मस्त स्लॉट इन झालेला आहे. ही इज अ ग्रेट बॉल विनर, ग्रेट प्लेयर. Arsenal was playing with a depleted side, unfortunately, because there's a stomach bug going on at the club. So that's why Odegaard did not start. Kai Havertz अजूनही
ही स्टील सिक. डेक्लन राईस वॉज प्लेइंग विथ अ वीक स्टमक. त्याला राईट बिफोर द गेम त्याला पण ताप आलेला अपेरेंटली. सो इट वॉज अ व्हेरी डिफरंट सेटअप. जॉर्जिनिओ स्टार्टिंग द गेम वगैरे. But yeah, Brighton, quite honestly, in the first half, did not have a response to anything Arsenal were throwing at them. आणि सेकंड हाफमध्ये आर्सनल सॅट बॅक टू डीप. कारण ते जे बाहेरचे आउटलेट्स होते थ्रू द वनेरी चॅनल किंवा मार्टिनेली चॅनल, ते नाही जमले त्यांना. आणि इन दॅट इन्सिडेंट एक बॉल असा आत आला आणि सलिबा त्याला क्लिअर करायला गेला आणि जाव पेड्रोच्या डोक्याला लागला आणि अपॅरेंटली दॅट्स अ पेनल्टी नाव. सो नाही ते जाऊ देत, ते रेफरिंग डिसिजन जाऊ देत, पण मला मला माझा मुद्दा कायमच आर्सेनलचा हा आहे की एक गोल स्कोरिंग ड्राउट चालूच आहे. कारण 7 टाइम्स हो हो दिस हो. सीझन वी हॅव स्कोर्ड 1 गोल ऑर लेस. आणि येस. त्यातले 5 गेम्स आपण पॉइंट्स ड्रॉप केलेत. ड्रॉ केलेले हो. हा. सो सो हरलोय पण, आणि ऑल्सो पण या. सो गोल स्कोर तुम्हाला दोन दोन गोल पर गेम मिनिमम लागतं टू विन Oh, to be very गेम्स. हा. honest, in the past, in the entire of 2024, average goal scored by Arsenal. So Arsenal were at 2.2 goal scored per game. हम्म. ह्या रेशोने चालू होता अर्सनलचा. सो हो, नाव पण इट इट दॅट इज इज गॉन डाऊन. स्क्यूड, कारण तो मध्ये एक फेब्रुवारी मार्च मध्ये आपण अवे जाऊन 5-5 आपण गोल मारत होतो. पाच पाच गोल्स हा. मारत होतो. बट अगेन, इट माइट बी स्क्यूड, बट दॅट वॉज स्टील शोईंग की देर वॉज सम अग्रेशन, सम पॅशन, हम्म. सम कमिटमेंट. हा. बट नाही झालं ते. आणि या आय मीन, अगेन एव्हरी टाइम आर्सनल ड्रॉप पॉइंट्स इट फील्स लाईक अ लॉस ॲट दिस मोमेंट ऑफ टाइम. हम्म. बिकॉज गॅप ती अशी म्हणजे ती 6 पॉईंटची गॅप नंतर नडणार आहे. हम्म. बट माहित नाही आता. लेट सी विथ प्लेयर्स नॉट बिंग वेल. आणि आता नेक्स्ट गेम डिरेक्टली मिडवीकला आहे आपला. मध्ये एक काराबाव कप आहे हम्म. नेक्स्ट वीक. सो लेट सी काय होतं. येस. I very difficult situation at Arsenal, Sakaless Arsenal. So the only one thing that Arsenal can do proper here is sign a good number nine, हम्म. which is not available, and definitely not available at Chelsea, whose number nine missed 7 chances in a game. नाही, ती बघितली मॅच मी अनफॉर्च्युनेटली. पण Uh, मैं चेल्सी हॅड नॉटिंगम डोंट प्ले अंटिल टू नाईट. हे आपण yeah, रेकॉर्ड yeah, करतोय तेव्हा. सो दे हॅड अ चान्स टू ओव्हरटेक देम अँड बिकम yes, द थर्ड प्लेस टीम, जे त्यांना yep, yep. शक्य होतं कारण ते खेळत पण बेसिक टीम अगेन्स्टच होते. राईट. क्रिस्टल Yeah. पॅलेसला तुम्ही I अवे mean, to be असले very तरी honest, हा. London Derby. हा. So, आणि तुमच्यामध्ये गोल्स आहेत ना, खूप गोल्स आहेत ना तुमच्यामध्ये. huh. चान्सेस केवढे क्रिएट केले फर्स्ट हाफ, देवर आयदर अनलकी और लाईक. They had Nicholas Jackson. Same हा. thing. They are unlucky that they had Nicholas Jackson. काही काही ठिकाणी फिनिशिंग पुअर वाटतं आणि काही काही ठिकाणी अनलकी वाटतं. लाईक निकोलस जॅक्सनचे पण, आणि कायसेडोचा एक खूप सुंदर शॉट होता, जस्ट असा हो. स्किम्ड पास द पोस्ट, या किपरला या बीट करून. तर ते दोन्ही होत होतं की त्यांचं नशीब पण चांगलं नव्हतं आणि फिनिशिंग पण चांगलं नव्हतं. ह्या दोन्हीच्या मिक्सचरमध्ये त्यांनी कसा बसा तो एक हो. कोल पाल्मरचा गोल मारला. आणि नंतर फॅन्टॅस्टिक, लाईक पॅलेस जस्ट डिड इनफ टू स्टे इन द गेम. फार या चान्सेस या नव्हते त्यांचे, फार अटॅकिंग नव्हतं, पण ते एझीचा तो एक चान्स खूप सही होता. हो. जो माटेट्यात अगेन माटेट्याचा सेम तो असा शॉट जस्ट पोस्टच्या बाहेर. बट येस. सांचेज वॉज ऑन फायर. म्हणजे द कीपर केप्ट चेल्सी इन द गेम, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सांचेज वॉज डेफिनेटली, डुईंग अ डेफिनेटली. ब्युटिफुल जॉब. मला द मला ऍक्च्युली तुला एक वेगळा पॉइंट हा मांडायचा आहे इकडे, की तू जो कुडूस कुडूस करतोस त्या बदल्यात हा तुला एझी एझी इज द बेटर वन. अरे बट आय टेल यू वन थिंग. एझी विल कुडूस कसा आहे, त्याला त्याचं रेटिंग माहिती आहे की साका एकदा आला की त्याला बेंचवर बसायचंय. एझी इज सो गुड दॅट तो बेंचवर नाही बसणार साका असताना. हो, पण मग लेफ्टला खेळवू त्याला. फेअर फेअर फेअर. Quite honestly, yeah, I mean, who wouldn't want Izzy? He's one of the best players uh, when it comes to clear dribbling skills and everything. हम्म. But मी तर म्हणतो हेसूसला काढून एझी घ्या तिकडे. हो, पण हेसूसची लाईक गरजच नाही द आपल्याला. द प्रॉब्लेम राईट नाव विथ चेल्सी, या कमिंग बॅक टू देम, इज ते आता या विनलेस इन 3 आहेत.
हो, हो. सो ते जे सो जे मी म्हणलो की ऍट व्हॉट पॉईंट ऑल्सो क्रिस्टल पॅलेसचा गोल ऑल्सो असिस्ट बाय कोल पाल्मर ओनली. हो, बेसिकली तो पास विसरला की अरे खूप आपला सुंदर, प्लेअर खूप नाहीये सुंदर. तिथे. आणि लाईक क्रिस्टल पॅलेस पाउन्स्ड ऑन इट अँड यू कॅनॉट डू दीज मिस्टेक्स इन द 80th मिनिट यार. हा. आय मीन आपलाच श्राप लागला वाटतं की कोल पाल्मर के बदले उधर कोई होईच नाही सकता. आणि एझी म्हणाला ए थांब रे आम्ही आहोत अजून. सो इट द मॅच एंडेड 1-1 ऍट पण सेलर्स पार्क. कोल पाल्मर इतका भारी आहे की तो दोन्ही टीम्स कडनं चांगला खेळतो एकाच वेळेला. मी निकोलस जॅक्सनला नाही देऊ शकत असिस्ट तर दुसऱ्या टीमला तरी देतो पण असिस्ट तो रहेगा बॉस. तसं आहे. अँड मुव्हिंग ऑन टू दी अदर लंडन टीम दॅट इज आई गो. अरे, अरे, अरे. अब 1 मिनिट ब्रेक जस्ट टू लाफ एट दर सिच्युएशन. नाही जास्त हसू नाही मी शकत. मी मी मिडविक जेन्युनली मध्ये मी मी जेन्युनली मिडविक सांगतो. मध्ये हो, एनएलडी हो, आहे. हो. आणि ते हरून आलेत म्हणजे ते डेंजरस आहेत. हा, हा. सो पण त्यांचं कठीण. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट मी ती उनके मॅच साथ भी धोखा हा हुआ है, मी उनके ती साथ भी मॅच धोखा मी हुआ ती है. मॅच पूर्ण बघितली आहे आदित्य. आणि हाँ, मी आत्ता आपण नोट्स काढत होतो हे रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी, हाँ. तेव्हा मी लिहिताना न्यूकासल 2 टॉटनम 1 लिहिलं, कारण ते इतके घाण खेळत होते मला वाटलं ते अवे खेळत होते. टू बी पण या येस, आई मीन राईट फ्रॉम द उनके गेट साथ गो, धोखा हुआ है. राईट फ्रॉम द गेट गो 30व्या सेकंदाला आय डोंट नो विच हो, टॉटनम प्लेअर इट वॉज, बट समवन बार्ज्ड इन टू लिव्हरामेंटो. तो बरगड्या या. पकडून कोसळला. गेम हो, हो, स्टॉप्ड. तो हो. माझं म्हणणं आहे की तो येल्लो कार्डवाला फाऊल होता. त्याला काहीच नाही मिळालं. काहीच नाही मिळालं. गेम मूव्हड ऑन, की तो फक्त पडला होता म्हणून थांबायला लागला आणि 30च सेकंद झाले होते म्हणून फाऊल नाही दिला. नॉर्थ आणि लंडनच्या एकाच टीमला असं वगैरे फाऊल्स मिळतात रे, तर काय त्या माहित. पॉइंट पासून पूर्ण गेम रेफरिंग ऍब्सोल्युटली भंगार दर्जाचं चालू होतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे एकच चांगली गोष्ट घडली त्यात, ती दॅट वॉज द एक तर 4 मिनिटानंतर डॉमिनिक सोलांकी स्कोर्स. आणि तुम्हाला वाटतं की अरे या वा टॉटनम आज जिंकतायत का काय, मग चांगलं आहे वगैरे. पण लगेच 6व्या मिनिटाला. हा, मला शिंकायलाही वेळ नाही मिळाला त्यात. पण तो जो गोल होता तो लाईक हायली कंटेस्टेड, कारण जोलिंटनच्या हाताला बॉल लागला होता. हो. आता आणि तो आता वी हॅव सीन दिस हॅपन अ लॉट इन फुटबॉल, की बिल्डअप टू द गोलमध्ये जर तुला विराट कोहलीच्या बॅटला लागतो तसा बॉल जर तुझ्या हाताला लागला, हो, तरीही हँडबॉल देतात. या, अटॅकिंग टीमचा ऑफेन्सिव्ह फाऊल देतात. हो. बरोबर. बरोबर हा, आहे. हा. तर हा त्याचा हँड्सवर अवे फ्रॉम प्रॉपर हिज बॉडी. कंट्रोल केलेला त्याने, असा हा असा नाही, कंट्रोल कंट्रोल नाही केलेला केला, त्याने. कंट्रोल नाही केला म्हणतो मी, पण त्याचे हिज हँड्स वर अवे नाही फ्रॉम रे, हिज बॉडी. पण अवे फ्रॉम द नाही, बॉडी. मी हा. मॅलिस मॅलिस नाही धरत आहे मी याच्यात. हँड्स वर अवे फ्रॉम हिज बॉडी अँड जेन्युअनली गॉट अन ऍडव्हान्टेज फ्रॉम द बॉल हिटिंग हिज हँड. आणि क्लोज रेंज पण नव्हता शॉट. बरोबर. जस्ट फॉर पीपल हा. टू क्लेम की नाही क्लोज रेंज असला तर हँडबॉल नसतो वगैरे, ते नवीन काहीतरी रेफरिंगचं असतं ना. नाही ते ते तरी पण ठीक आहे सिलेक्टिव्ह टीमसाठीच हा. असतं. तर तर ते माझं म्हणणं आहे की ते डिसिजन परफेक्ट आहे, कारण तो बऱ्यापैकी जवळून होता आणि इट वॉज गुड इनफ फॉर मी की हा गोल दिला. ओके. तर बाकी सगळे का आय नाही एम देत नॉट तुम्ही? कन्व्हिन्स्ड. आय एम नॉट कन्व्हिन्स, हा, कारण तुमच्यात कन्सिस्टन्सी नाहीये. मला हेच हवंय की हा, असे फालतूचे हँडबॉल नाही द्यायचे मला गेममध्ये. पण तुम्ही हा, देता आणि काल नाही दिला. हा माझा इश्यू आहे. राईट. हा. आणि त्यानंतर या प्रायमरली इम्पॅक्ट इट टेक्स द. कम्स डाऊन टू कन्सिस्टन्सी ओनली. बरोबर. की आणि दॅट वॉज द प्रॉब्लेम, कारण जर तो हँडबॉल नाहीये तर मग डिलीटचा पण हँडबॉल नाहीये, ज्याची पेनल्टी लिव्हरपूलला फेअर, मिळाली. कारण तो तर फक्त असा होता यार. हो. माणसाने हात कुठे ठेवायचे तुम्ही ठरवा कुठेतरी. हा हा माझा मुद्दा ऑल्सो आहे. गेमचं नाव फुटबॉल आहे ना. सो हो. आणि रूल नंबर 1 आहे की हाताला लागू द्यायचं नाही ना. हा, आयदर आयदर न्यूकासलचा गोल कॅन्सल करा किंवा लिव्हरपूलची पेनल्टी कॅन्सल करा, एक काहीतरी ठरवा. ऑल्सो डोक्याला डोकं बरेचशी लागल्यानंतर डिसिजन्स पेनल्टी. कॅन्सल करता येईल. हा, पेनल्टी कधीपासून द्यायला लागलात तुम्ही? सो या आठवड्यात मस्त परत लाईक इट्स जस्ट द. रेफरिंगवर हे टू बी व्हेरी ऑनेस्ट आता इवन युनायटेडच्याच गेममध्ये परत ह्याने बॉल किक अवे केला बिफोर द हो, स्टार्ट. हो. आणि मग लाईक आफ्टर दॅट डेक्लेन राईस अँड ट्रोसार्ड इन्सिडेंट नो बडी हॅज बीन कार्डेड फॉर ओनली किकिंग अवे द आर्सनल बॉल. प्लेयर्स गेट बुक्ड फॉर वेस्टिंग टाइम राईट नाव आणि डेज. आणि इट इज व्हिज्युअल प्रूफ. आम्ही फक्त आर्सेनल फॅन्स रडतच असतात ह्याच्याबद्दल म्हणून नाही, व्हिज्युअल प्रूफ्स आहेत की बॉल किक अवे केला.
नाही नाही ठीक आहे यार, इन दॅट मोमेंट. अरे पण जेव्हा एक टीम लीड करते 2-1 आणि सेम सिच्युएशन, अ टीम वॉज लिडिंग 2-1, द बॉल वॉज किक्ड अवे, मग तू, आणि त्या इन्सिडेंटमध्ये द प्लेअर वॉज ऑलरेडी ऑन अ येल्लो, हो. तर मग दुसरा येल्लो का द्यायची गरज आहे? हो. काल काल युनायटेडला आय थिंक त्यांच्या पहिल्या का दुसऱ्या गोल नंतर वन ऑफ द प्लेयर्स गॉट बुक्ड. लेट मी चेक कोण होतं ते, या. फॉर किकिंग द बॉल इन टू द स्टँड. पण तिकडे त्यांचं बरंच हे चालूच होतं. म्हणजे एक ते आपण छोट्या मोमेंट्समध्ये डिस्कस करणार आहोत, कारण लिव्हरपूल युनायटेडमध्ये एवढे मोमेंट्स झालेले आहेत. सो वील डिस्कस इट इन दॅट. बट एनी विच वेज, वी आर बॅक टू बॅड रेफरिंग डिसिजन्स. म्हणजे इट हॅज, हे कन्सिस्टंट प्रॉब्लेम आहे. आणि मग हे रेफरीजना कसं कळत नाही की यू आर नॉट द स्टार ऑफ द गेम, तुम्हाला सगळं नाही, फोकस स्टार तुमच्यावर पण नाही. मला करायचं हे नसतं. हे नावं बदलून परत तेच लोक आले, असं माझं म्हणणं आहे. परत काही काही त्याच्यात बदललेलं नाहीये. ब्रिंग एनिवे. बॅक कूट, जस्टिस फॉर कूट. ऐक. बट या, आय मीन, anyways, the score बाकीचे at रिझल्ट हा. Tottenham Hotspur या. was 2-1 in favor of Newcastle. थिन आईस फॉर Isak अँज ना, scored. थिन आईस. थिन आईस म्हणजे व्हेरी 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 थिन आईस फॉर अँज. बट अनफॉर्च्युनेटली टॉटनमचं तेच आहे की अँज नाही तो कोण बे, तसंच आहे. कारण आणि ते इतके इनकन्सिस्टंट आहेत ना, इतके. दे आर द हो, ओनली टीम इन द सेकंड हाफ ऑफ द टेबल विथ अ गोल डिफरन्स ऑफ +12. या. +12 सो पेक्षा वेन दे चांगला स्कोर दे गोल डिफरन्स स्कोर. फक्त 4 टीम्सचा आहे: न्यूकासल, चेल्सी, आर्सेनल आणि लिव्हरपूल. इनसेन आहे त्यांच्याकडे जे काय चालू आहे ते. मजेदार आहे. बट या, द नेक्स्ट मॅच फॉर देम इज द NLD डिरेक्टली ऑन द 16th of January. आता सो मध्ये कप कप म्हणजे इन द खेळायचे. प्रीमियर लीग आता हा. मध्ये कप कप खेळायचं आहे ना. सो डायरेक्ट 16 जानेवारीला त्यांची मॅच आहे. इट्स अ वेडनेसडे फॉर अस, वेडनेसडे राईट. सो आपण ट्रिव्हिया करून मग NLD बघणार आहोत. नाईस. सो ते आहे. बट लेट्स मूव्ह पटकन. ऑन टू दी अदर रिझल्ट्स या. दॅट, या, अदर रिझल्ट्स दॅट इम्पॅक्टेड द टेबल ऑर नॉट. तुझी आवडती टीम मेड 2 comebacks ॲट द सेम टाइम. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, आफ्टर आफ्टर अ पॉइंट आय वॉज लाईक, नाही साला इप्सविचने काढायला पाहिजे, ही मजा खरं येईल. तर हो, उगा दुसरी पेनल्टी तर खोटी होती असं माझं म्हणणं आहे. खोटी होती, ते डाईव्ह काही होता तो, गरजच डाईव्ह नव्हती. होता. म्हणजे पाय होता आणि तिकडे, पण त्यांनी त्याच्यावरून उडी मारली. आणि हो, स एकतर मला फुलम कमी आवडायला लागलेत कारण एमिल स्मिथ रो बेंचवर असतो आता. त्यामुळे आणि माझ्या स्वप्नात अपॅरेंटली. करेक्ट, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया कारण हे छोटे मोमेंट्स आहेत. आणि बोनमथ रिलेंटलेसली कंटिन्युइंग बीटिंग स्मॉल ऑपोजिशन्स लाईक एव्हर्टन. 1-0 या. मारला त्याने त्यांना, खूप मजा आली. हो. आणि साऊथहॅम्प्टन. नथिंग टू राईट अबाउट, नथिंग टू टॉक हा. अबाउट इन दॅट गेम, क्वाईट ऑनेस्टली. साऊथहॅम्प्टन बोर्नमुथ. ब्रेंटफर्ड मला बोलावं असं वाटतंय कारण हा, बोल ब्रेंटफर्ड बोल, कारण खूपच भारी खेळलेत. बट आय थिंक हो. आय कॅन टॉक अबाउट दिस मोर इन द नेक्स्ट सेगमेंट, ज्याच्याकडे आपण लगेच वळूयात. कारण मोर दॅन द येस. स्कोर लाईन अँड मोर दॅन वॉट ब्रेंटफर्ड डिड, आय हॅव समथिंग हिलेरियस टू टेल यू. तर आपण नाही पण लगेच. जस्ट मेन्शन दॅट ब्रेंटफर्ड वन 5-0 अगेन्स्ट साऊथहॅम्प्टन. दॅट ऍट इज दिस ट्रू. पॉइंट साऊथहॅम्प्टन बद्दल काही बोलण्यातच पॉइंट नाहीये, हा, कारण मग त्यांनी बॅग्स केल्यात पॅक ते ऑलरेडी. राजपाल यादवचा कॅरेक्टर झालंय. सब आके हमें ही बजा रहे, हम क्या मंदिर का घंटा है. हो. हो. तसंच झालेलं आहे. त्यांचं मंदिर का घंटाच झालेलं आहे ऍट द मोमेंट. बट येस, द ओनली पेंडिंग गेम फॉर दिस गेम वीक इज फॉरेस्ट वर्सेस वुल्फ. ऍट द टाइम ऑफ रेकॉर्डिंग ती झालेली नाही, आणि मी काही प्रेडिक्शन करणार नाही, काही तर एडिटर माझी पचका उडवतात माझा. मी काहीही बोलणार नाही. आणि वी आर क्विकली मुव्हिंग ऑन टू आर व्हेरी वुल्व्स. न्यू. वुल्व्स 1, नॉटिंगहम फॉरेस्ट 1. आणि माझे तिन्ही प्लेयर्स जे खेळतायत, ओला आयना असिस्ट टू क्रिस वूड आणि माथिओस कुनाचा गोल, असे मला खूप पॉइंट्स मिळावेत अशी माझी इच्छा आहे. आणि मी बिलकुल असं काही होणार नाही. आणि मी आदित्यच्या जवळ जातो FPL मध्ये खाली खाली घसरत, त्यामुळे आय होप इट हॅपन्स. पण सो येस, विथ दॅट्स दॅट दॅट्स वी आर बेसिक. मुव्हिंग ऑन टू आर न्यू सेगमेंट. म्हणजे नॉट इन दिस एपिसोड, न्यू सेगमेंट आधीच लॉन्च केलेलं, पण आम्हाला तो आवडायला लागलाय सेगमेंट, म्हणून आम्ही परत आणलेलं आहे. विच इज मोठ्या गेमचे छोटे मोमेंट्स, ब्रॉट टू यू बाय. तुम्ही इथे तुमचं ब्रँड प्लेसमेंट करू शकता. ब्रॉट टू यू बाय ओके. कबूतर. अवॉर्ड विनिंग पार्टी कार्ड गेम. येस. क्विक प्लग इन बस. बिफोर मोठ्या बस. गेमचे छोटे मोमेंट्स. येस. बिकॉज कबूतर इज अ मोठा गेम. सो एनिवेचेस, येस.
मोठ्या गेमचे छोटे मोमेंट्स इज बेसिकली अ सेगमेंट वेअर आपण ऑफ द पिच किंवा ऑन द पिच गेम होताना किंवा गेम झाल्यानंतर किंवा गेमच्या आधी काहीतरी असे छोटे छोटे मोमेंट्स असतात जे युजली आपण गेम रिव्ह्यू मध्ये डिस्कस करत नाहीत, कारण हे दीज आर नॉट गेम चेंजिंग मोमेंट्स अँड ऑल. इट्स नॉट लाईक वी आर डिस्कसिंग बॅड रेफरिंग, पण बट दीज पण आर फनी मोमेंट्स दॅट हॅव येस, हॅपेंड. येस, आणि बडे बडे गेमों में छोटे छोटे मोमेंट्स होतीच रहते. होते रहते हैं. हाँ. सेन्युरिटा. हा, ठीक आहे, म्हणून टाक, कम्प्लीट म्हणून करतो रे टाकलं आता. सेन्योरिटा. या हा. मुद्द्यावरती आपण हे छोटी छोटी मोमेंट्स शोधायला आपण हा. गेम्सच्या आजूबाजूलाही गोष्टी बघतो, गेम्सच्या मध्ये बारीक सारीक गोष्टी बघतो ज्या गोल्स किंवा बुकिंग्स किंवा भांडणं नाही आहेत. आणि या आठवड्यात तू काय बघितलंस आदित्य? या आठवड्यात मी ऍक्च्युलीच भांडण बघितलं, आणि ते गेमच्या वेळेस झालेलं भांडण बघितलं. जे काय ते भांडण मस्तच होतं, कारण टू व्हेरी सून आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्लेयर्स भांडले ॲट लिव्हरपूल. हा इन्सिडेंट होता लिव्हरपूल वर्सेस युनायटेडमध्ये, आणि दिस वॉज इमिजिएटली आफ्टर गर्नाचोने अलेक्झांडर आर्नोल्डला सांगितलं, राहू दे, तू तू तिथेच हम्म. थांब, तू येऊच नको, कारण तुला डिफेन्सिव्ह ड्युटीज जमतच नाही. आणि मस्त एक स्लॉट इन केला, क्रॉस, आणि तिकडे गोल खाल्ला. बट गोल सेलिब्रेशन पण दाखवायच्या ऐवजी द एंटायर ब्रॉडकास्टिंग चॅनल वॉज शोईंग व्हर्जिल वॅनडाईक्स रिॲक्शन, वेअर तो असा म्हणजे क्लिअरली असा डेथ स्टेअर काय असतं ना, ते देत होता ट्रेंट अलेक्झांडर आर्नल्डला, बिकॉज तो ट्रॅक बॅक करायला विसरला. आणि मग शिव्या चालू झाल्या. सो तो गोल बेसिकली तसंच झालं की अलेक्झांडर आर्नल्ड कुड नॉट ट्रॅक बॅक टू गर्नाचो, आणि तिकडेच म्हणजे इक्वलायझिंग गोल खाल्ला. पण मजा अशी झाली की हा 80th मिनिटमध्ये त्याने गोल खाल्ला. 83rd मिनिटमध्ये अलेक्झांडर आर्नल्डने येल्लो खाल्ला आणि 86th मिनिटमध्ये आय थिंक त्याचं कॉन्ट्रॅक्ट तिकडे टर्मिनेट केलं लिव्हरपूलने, की तू आत्ताच जा मड्रिडला, येऊच नको परत. करेक्ट, त्याला हॉईक करून टाकलं आर्नी स्लॉटने. सो त्या 6 मिनिटात ट्रेंट अलेक्झांडर आर्नल्डचं लिव्हरपूल करिअर अशा प्रकारे संपवलं. माझा ऑब्विसली या रुमर्स आर राईट. सेम हा. मोमेंटचा एक मोमेंट आहे, कारण मला त्या पॉइंटला मयुरेशचे खूप मेसेज यायला लागले की अरे हा. हा असा का खेळतोय वगैरे, चालला हा गेला तरच बरं होईल वगैरे, कॉर्नर हा. ब्रॅडलीच बरा आहे वगैरे. त्यावर मी फक्त त्याला रिप्लाय केला, आय होप अजून एक 3-4 आठवडे फक्त खेळवा ना त्याला असाच. कॅचअप करूया फक्त आम्हाला. हा. तर त्याच्यात आपले जे प्रिव्हिलेज पंडिट्स असतात त्याने हम्म. म्हटलं की रिअल मड्रिड ह्याला आता ट्रॅनमेर रोवर्स कडनं पण कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर ह्याचं खूप चांगलं नशीब आहे. तर त्याच्यावर ट्रॅनमेन रोवरने आज सकाळी ट्विट केलं, नो थँक्स, वी आर गुड. सो हा माझा असा म्हणजे इंटरकनेक्टेड मोमेंट ऑफ द गेम होता. ऍक्च्युली लिव्हरपूल युनायटेडमध्ये भरपूर मोमेंट्स हो, झाले असे. हो. ऍक्च्युली स्टार्ट ऑफ द गेमला पण एक मस्त इन्सिडेंट झालेला, जिकडे युनायटेड सपोर्टर्स, फॅन्स, पंडित्स वर सो शुअर की ते हरणार आहेत. 5. तर तिकडे स्नो क्लिअर करताना इकडे जेमी कॅरेगर स्नो फील्ड वरून साईडला क्लिअर करतोय, आणि तिकडनं गॅरी नेल तोच स्नो टाकत होता परत हो, ऍटफील्ड. परत अटॅक करतो. नाही, तो माइन वॉज द सेम खूप थिंग. हिलेरियस मोमेंट होता. खूप हिलेरियस मोमेंट होता की गॅरी नेल म्हणतो, नको बर्फ असू दे, आम्ही खेळत नाही. बट या तो एक फनी मोमेंट झालेला त्या गेम मध्ये. सो दॅट वॉज माय मोमेंट्स ऑफ द बिग गेम. पण माझा हाच होता लिव्हरपूलवाला गेम. पण मला हा. मला असं वाटलं की एका पॉइंटला जेव्हा हॅरी मग्वायरला बॉल तो आला टू मेक इट 3-2, हा. मला हा. वाटलं जेमी कॅरेगर तिथनं मग स्नोबॉल बनवून फेकेल का काय ह्याच्या. आय थिंक कारण झर्गझीला तो स्नो मॅन वाटलेला मध्ये त्याने पास केला तेव्हा. कारण बट आय थिंक ग्रेट स्ट्रॅटेजी बाय युनायटेड टू प्ले इन द व्हाईट जर्सी, यू बिकॉज कॅन हा पॅच ऑफ स्नो आहे का युनायटेड प्लेअर्स आहे माहित नाही, कारण हा. साधारण मुवमेंट तशीच आहे त्यांची. सो ग्रेट स्ट्रॅटेजी, पेनफुल. इट हॅज वर्क फॉर देम. तुझा कोणता आहे मोमेंट? तुझा एक माझा ते ऍक्च्युली स्टोरी आहे ना कोणती तरी हो, एक ही ब्रेंटफर्ड वर्सेस साऊथहॅम्प्टन वर्सेस ब्रेंटफर्ड मधली. साऊथहॅम्प्टनची? तर ती मॅच खूप ॲब्सोल्यूट गार्बेज प्ले फ्रॉम साऊथहॅम्प्टन. त्यांना काही हेच नाहीये. म्हणजे ॲरन रॅम्सडेल किपिंगचे अँगल्स पण चुकीचे धरत होता वगैरे या पॉइंटला. आणि ही हॅड अ हा. गुड गेम. वाव. He had a good game. He had like 5 saves in that 5-0. So ॲब्सोल्यूट रबिश फ्रॉम साऊथहॅम्प्टन. त्यांना काहीच नाही, ते गिवन हा. अपच्या पलीकडे गेलेले आहेत आता.
आणि हा ब्रेंटफोर्ड प्लेड अ फॅन्टॅस्टिक ह्याचा आपल्या एम्बुएमोचा पहिला गोल वॉज सिमिलर टू मार्टिनेसचा गोल अगेन्स्ट लिव्हरपूल. हा जसं कोपऱ्यातनं फनकवलाय टॉप कॉर्नरला. आणि एक पेनल्टीचा गोल आहे. विसा प्लेड अमेझिंगली. पण हे सगळं हम्म, काहीच नाहीये. द छोटा मुवमेंट इज साऊथहॅम्प्टन अपॅरेंटली हॅव दिस थिंग वेर ते त्यांच्या फॅन्सना गेमचा रिझल्ट प्रेडिक्ट करायला लावतात. आणि हा. हुएवर प्रेडिक्ट्स इट करेक्टली गेट्स अ साइंड शर्ट. हो येस आय नो दिस इन्सिडेंट. हा बोल बोल बोल. तर खूप ऍडम सही आहे. आर्मस्ट्रॉंग जो त्यांचा फॉरवर्ड आहे, तो ते जर्सी द्यायला गेला होता. अँड ही हॅड टू प्रेझेंट इट टू दिस वुमन हु वॉज हॅपी टू एक्सेप्ट अ साइंड किट फॉर हॅव्हिंग प्रेडिक्टेड दॅट तिची टीम 5-0 हरणार आहे. सो द थिंग द बॅक स्टोरी इज, हा तूच सांग. नाही, बॅक स्टोरी नाही, मी तुला वेगळं सांगतो की इट्स लाईक ते प्रेडिक्शनची गंमत अशी आहे की 5-0 इज नॉर्मली अ रेअर स्कोर लाईन. या बट या या. साऊथहॅम्प्टन हॅव लॉस्ट 5-0 फॉर द थर्ड टाइम दिस इयर. Insane. तुझी Now the काय funny बॅक bit स्टोरी? is, हा. the backstory is this woman does not know or watch anything to do with football. ती एका फॅनची आई होती. आणि हा. प्रॉब्लेम इज, तिला जेव्हा तो किट अनाऊन्स केला तिने सेलिब्रेट केलं हो, ते. हो. वगैरे तिने सेलिब्रेट केलं. आणि त्याच्यामुळे फॅन्स अजून भडकले. कारण ए बाई, तू जिंकली याची खुशी आहे पण आपण 5-0 हरलोय, नाही, कळतंय का ऑल ऑफ तुला? दॅट वॉज ऑन ॲडम आर्मस्ट्रॉंग्स फेस वाईल गिव्हिंग हर द शर्ट. या या. पण बट स्पीकिंग ऑफ फेसेस दॅट आय रिलेट टू, येस. अँज दुःख दर्द पॉस्टेकॉ पीडा. अँज पॉस्टेकॉग्लू ॲट द स्टार्ट ऑफ द गेम. ओके. रेफरीचे लाईक, दोन इतके रबिश कॉल्स होते की अरे तू याला फाऊल देत नाहीये, याला तू फाऊल देतोय, याला तू येल्लो कार्ड दिलं सत्ता आणि याला तू काहीच करत नाहीयेस करत. तो वैतागला होता. तो वैतागला होता. ऍट 1-1 ही वॉज बेसिकली, तो असं म्हणजे त्यांनी ग्रास बी उपटलं असतं या लेवलला. तो असं लाईक ही डिडंट नो व्हॉट टू डू विथ हिज बॉडी अँड ऑल दिस अँगर दॅट इज इनसाइड इट. आणि मला हा. पहिल्यांदा असं कोणीतरी टॉटनमचा एम्ब्लेम असलेले कपडे घातलेल्या माणसाकडे बघून आय फील यू असं पहिल्यांदा आयुष्यात झालं. चिनाब अँज बीजीटी तरी जिंकलात तुम्ही, सो यू डोंट हॅव टू कॉंग्रॅच्युलेशन ऑन फील द सो बॅड. बीजेटी. सो ते होते आमचे मोठा गेमचे छोटे मोमेंट्स. अँज बद्दल खरंच वाईट वाटायला लागलं यार. बट तो होता आमचा एपिसोड. आमचा एपिसोड तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला यूट्यूबवर. तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर शेअर करा. त्यांचे फोन घ्या हातातून, त्यांच्यावर म्हणजे असा ट्रेनमध्ये तुमच्या बाजूला असेल त्याचा हातातून घ्यायचा फोन आणि लगेच मोठा गेम झाला. या चॅनलला सबस्क्राईब करायचं त्याच्या फोनवरून. आम्ही सबस्क्रिप्शन तसेच वाढवतो. म्हणता म्हणता असे 200 लोक आलेले आहेत चॅनल फॉलो करायला, आम्हाला चांगलं वाटतं. तर असेच सबस्क्रिप्शन नंबर्स वाढले तर मज्जा येते अजून खूप जास्त. नेक्स्ट वीकमध्ये आम्ही अजून एक प्लेअर प्रोफाईलवाला एपिसोड काढणार आहोत. सो कोण असणार आहे तो प्लेअर त्याची पण आम्ही हिंट मध्ये मध्ये टाकू. सो तो एक नेक्स्ट एपिसोड असणार आहे. माझी बॅट माझी बॅटिंगचा पण नवीन एपिसोड येणार आहे, कारण इंडियाने सक्सेसफुली बीजीटी काहीतरी केलेलं आहे बीजीटी बरोबर. सो तिकडे रोहित शर्मा आणि ओमकारचे फेशियल एक्सप्रेशन साधारण सेमच आहेत. मेरे को निकाल गया क्या देखो ऐसा. तर तो पण एपिसोड ड्रॉप होणार आहे. आणि आमची FPL पण चालू आहे, जिथे मी आता हळूहळू रेझिंग अप द रँक्स बाय 5-5 पॉईंट्स इच गेम वीक चालू आहे माझं. बट आय डोंट थिंक सो मी 50च्या वर येणार आहे त्यात. सो एनिवे, तर आमची FPL पण जॉईन करा, तिकडे पण खूप मज्जा चालू आहे. आमचा इंस्टाग्रामचा पेज पण आहे, तिकडे खालती लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही तिकडे जाऊन त्या पेजवर पण फॉलो करू शकतात, आमच्या कॉन्टेंट पीसेस लाईक करू शकतात. आणि ॲट द एंड ऑफ द एपिसोड ॲज युजल, व्हॉट डू वी से, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम?